नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिकची जी उत्तर तालिका आहे ती आलेली आहे, परंतु फायनल आन्सर की अजून आलेली नाही. तर बघा, फर्स्ट आन्सर की नुसार आपल्याला मार्क्स जे आहेत ते समजले आहे. तर बेंच वॉइस कट ऑफ किती असणार हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर मी पोल घेतला होता, पेपर कसा होता, त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोपा आणि मध्यम असा सांगितला होता. तर कट ऑफ पूर्णपणे बघा, तुम्ही कोणत्या बेंचेससाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि तिथे किती जागा होत्या आणि ॲप्लिकेशन किती आले होते याच्यावरती कट ऑफ डिपेंड असतो. तर बॉम्बेसाठी बघा 830 जागा होत्या, नागपूरसाठी 166 आणि औरंगाबादसाठी 336. ओके, आता हा टेबल एक प्रेडिक्शन आहे, जे की त्याच्यानुसार तुम्हाला जर मार्क्स असतील तर तुम्हाला नक्कीच टायपिंगसाठी कॉल येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, 70+ मार्क्स असतील तर मुंबई, नागपूर किंवा औरंगाबादसाठी तुम्हाला संधी ऑलमोस्ट आहे. 65 to 69 असतील तर मुंबईसाठी हाय आणि नागपूर आणि औरंगाबादसाठी सुद्धा आहे. 60 to 64 असणार तर मुंबईसाठी लो आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे ॲप्लिकेशन फर्स्ट केलंय. पण नागपूर आणि औरंगाबादसाठी तुम्हाला चान्स आहे. 55 to 59 असेल तर मुंबईसाठी चान्स नाही. व्हॅकेन्सी जरी जास्त असल्या तरी सुद्धा नागपूरसाठी लो आहे, परंतु औरंगाबादसाठी तुम्हाला चान्स आहे. बिलो 55 तर तुम्हाला माहिती आहे 45 मार्क्स जे आहे ते आपले पासिंग मार्क्स असणार आहे. तर बिलो 55 असणार तर मुंबई, नागपूर आणि औरंगाबादसाठी सुद्धा चान्स नाही आहे, म्हणजे तुम्हाला कॉल येण्याची शक्यता खूप कमी आहे. तरी सुद्धा होप ठेवायला काही हरकत नाही. म्हणजे मी असं सांगणार की नाही 55 आहे तर तुम्हाला कॉल येऊ शकतो, पण मला असं सांगणं योग्य वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगितलेलं आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असणार बिलो 55 म्हणजे 50 असणार तरी चान्स असेल, परंतु असं नाहीये. अजून या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.